नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि बाकीचे थोडेसे कामं आवरलेले आहेत. स्वयंपाक करायचा आहे अजून बाकी. तर म्हणले चला व्हिडिओला सुरुवात करूया. थोडीशी स्वयंपाक वगैरे आवरून घेते, त्याच्यानंतर बाकीचे पण कामं करायचे आहेत. तर आता इकडे गावी आल्यामुळे इकडचेच व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला. तर चला तुम्हाला आमच्या तिथलं परत वातावरण दाखवते. तर आता 11 वाजलेत आणि किती कडक ऊन पडलेलं आहे. स्वयंपाक वगैरे माझा आवरून झाला. परत जेवणं वगैरे पण आम्हाला अजून करायचे बाकी आहेत. कपडे पण धुवून झालेत. तर म्हणलं सकाळी सकाळी इकडे कपडे सुकायला टाकलेत आणि ऊन तर एवढं कडक पडले बाहेर, खाली अजिबात जायची हे नाही आहे. उन्हामुळं काय होतं, खूप गरम वाफा लागतात. हवे जरी आले ना तर हवेमध्ये गरम वाफा लागतात. जेवणं वगैरे करून घेतले आणि मस्त कलिंगड आणलेलं होतं. तर चला मस्त थंडगार कलिंगड कट करूया. तर आता इथं काय फ्रीज वगैरे काहीच नाही, पाण्यामध्ये ठेवलं होतं. तर बघू थंड राहते का गरमच आहे. तर म्हणलं चला कट करू दुपारी उन्हाचं थोडंसं थंडगार कलिंगड आणि सगळ्यांनाच थोडं थोडं देऊया. तर आता इकडे सासऱ्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं मग त्यांच्यासाठीच आम्ही आलेलो आहे तिकडे गावाला. तर म्हणलं चला कलिंगड आणलं होतं तर कट करून त्यांना पण देऊ आणि आमच्यासाठी सुद्धा घेऊ सगळ्यांना. त्याच्यानंतर 4 वाजता मग आमच्या तिथं शेजारी थोडे पलीकडे म्हणजे सवासणी होत्या लग्नाच्या. तर आता इथं खूप सगळ्या महिला आलेल्या आहेत, कारण सगळ्या सवासणी आहेत. तर सवासणीसाठी हळदी कुंकू सकाळीच लावून गेलते. पण आता इकडं कसं असतं, 4 वाजता सवासणी जेवायला बोलवतात, कारण स्वयंपाक वगैरे होईपर्यंत अख्खा दिवस जातो. 4पर्यंत सगळं आवरायला लागतं. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. तर मी सुद्धा आलेले आहे आणि मी सुद्धा इकडे सहभागी झाले यांच्यामध्ये. तर ह्या सगळ्या आमच्या चुलत जावा किंवा अशा शेजारच्या सगळ्या बायका आहेत आणि हे सुद्धा लग्न शेजारचेच आहेत, पण दुसऱ्या बावखीतले येतं. तर हळदी कुंकू लावल्यामुळं मग यायला लागले. मग आम्ही सगळे तिथले आमचे चुलत जाव वगैरे आलेलो आहोत. तर मस्त पुरणपोळ्या आणि कटाची आमटीवर आणि भात. तर असा नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक सवासणीला जेवायसाठी बनवलेला आहे. तर आता इथं आम्ही मस्त हळदी कुंकू त्यांनी लावलं. त्याच्यानंतर सगळ्यांना ताटं वाढून घेतले आणि सगळं वाढल्याच्यानंतर ताटांच्यासुद्धा ते सगळे पाया पडतात जे घरातले असतात ते, आणि नंतर मग जेवण करायला सुरुवात करतात. तर असं लग्नामध्ये सगळ्या देवाच्या एकत्र सवासणी घातल्या जातात. म्हणजे देवीच्या, म्हणजे कुठलीही देवी असो तर सगळे एकत्र घालतात, एक एक घालत नाहीत. त्याच्यामुळं मग हे जवळजवळ भरपूर 5 देवीच्या सवासणी होत्या. तर भरपूर महिला त्यांनी सवासणी बोलवल्या होत्या. तर ह्या सगळ्या आमच्या चुलत जाव वगैरे, मग त्यांचं पण असं बोलणं चालणं चालू आहे. त्याच्यानंतर घरी आले तर दीर वगैरे आमचे ते चुलत दीर बसले होते गप्पा मारत आणि मग आम्ही पण थोडा वेळ बसलो होतो. थोडा टाईम होता, मी जेवण करून आलते, पण आता यांच्यासाठी मला स्वयंपाक करायचा होता. पण आता घरामध्ये काय एवढं लाईट नसते संध्याकाळचं, म्हणून मग काय होतं अंधारच असतो. मग यांना मी थोडासा स्वयंपाक केला घरच्यांना. आता पोरं काय इकडं नाही येतं, मुंबईलाच येतं. फक्त मी, सासरा, मिस्टर आणि सासू चौघंच येतं. तर सासऱ्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं मग ते काय एवढं जेवण करत नाहीत. इथे सासूबाईसुद्धा बसलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे संध्याकाळचे त्यांना मी बनवून देणार आणि नंतर मग दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ परत चालू केलेला आहे. तर 2 दिवसाचा व्हिडिओ येत आहे हा, म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत थोडासा शेअर करूया. इथलं आमच्या इकडचं वातावरण थोडंसं दाखवूया. आणि पाणी वगैरे तर आमचं आहे बोरिंगचं, त्याच्यामुळं पाण्याचं काय टेन्शन नाही. एवढं डोंगरामध्ये गाव असूनसुद्धा भरपूर पाणी आहे बोरला. तर त्याच्यामुळं मग पाण्याचं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, दुपारपासून सुरुवात केलेली. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येत आहे. तर सकाळचं थोडंसं आवरून झालेलं आहे माझं, आंघोळ वगैरे आणि स्वयंपाक पण करून घेतला आहे. कारण सकाळचं लवकर स्वयंपाक केलं ना तर मग गरम पण होत नाही त्याच्यामुळं. कारण आता मी घरातच स्वयंपाक करते, त्याच्यामुळं मग सकाळचं थोडंसं आवरून घेतलं, आंघोळ्या केल्या, कपडे पण दुसऱ्या दिवशीचे परत धुवून घेतले. सगळ्यांना, सासूला आणि सासऱ्यांना पण आंघोळ घालायला लागते, कारण ते हाताला त्यांना काय वजन वगैरे काय उचलता येत नाही. आणि 2 दिवसात माझ्या होटाची पूर्ण वाट लागलेली आहे. म्हणजे उन्हाळा असूनसुद्धा माझं होट उरले. तर काय माहिती काय समजलंच नाही. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दुपारी आम्हाला जायचं होतं पाहुण्यांना भेटायला, कारण त्यांची मुलगी ऑफ झालेली, त्याच्यामुळं आम्ही तिकडे चाललो. तर हा आमचा पुतण्या पण आहे आणि बहिणीचा मुलगा पण आहे. तर असं आमचं 2 नातं आहे. मस्त आम्ही त्यांना भेटून आलो आणि येत्या वेळेस नाश्ता म्हणलं थोडासा काहीतरी करूया म्हणून भेळ वगैरे घेणार आहेत, वडापाव. इथं हॉटेल म्हणजे आपलं गावाला असं कसं असतं, छोटे छोटेच हॉटेल वगैरे असतात. मस्त थंड पाण्याची बॉटल घेतली आणि तो भेळ आणि वडापाव घेतला होता खायला.
त्याच्यानंतर मग घरी आलो सासूला त्यांना सुद्धा मग म्हणलं स्वयंपाक करायचा होता. तर मग संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये परत मग मी काय केलं, थोडीशी भाजी बनवली याची पाटवड्याची आणि भाकरी बनवायच्या होत्या. तर अशी मस्त पाटवड्याची भाजी बनवली. मसाला थोडासा आधीच केलेला होता, फक्त कांदा आणि लसूण वगैरे घेतला, कांदा भाजून घ्यायचा आणि थोडंसं हळद मीठ टाकून बेसन पीठ घट्ट मळून घ्यायचं, मस्त तिखट टाकायचं लाल. त्याच्यानंतर मग आता कांदा तोपर्यंत इकडं चांगला भाजत होता तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं आणि मसाला मी आधीच थोडासा जास्त करून ठेवला होता. त्याच्यामुळं मग काय थोडंसं कांदा लसूण आणि मीठ घेऊनच फक्त पाट्यावर वाटून घेतलं. पाट्यावर वाटवलेलं काय दाखवलं नाही, पण ह्याच्यावर डायरेक्ट मग फोडणीला टाकणार आहे. तर आता जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी दिली, मस्त पाटवड्याची भाजी आता मी करते, भाकरी करते आणि जेवण करायचं आहे. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. हा आता वाटण मी चांगलं मसाला परतून घेते. इथं काय आता घरचा मसाला नाही आहे, फक्त मिरची जी वाटलेली असते तीच असते, एकदम साधी आणि सोपी. तर आता हे पाटवड्याचं पीठ मी मस्त मळून घेतले, थोडंसं पीठ लावते आणि लाटून घेते. आपण शंकरपाळ्या वगैरे करतो त्या आकारामध्ये कट करून घेणार आहे आणि मस्त कडाला आले भाजी. तर त्याच्यामध्ये आता आमटीमध्ये मी ह्या पाटवड्या टाकणार आहे. तर ही भाजी एवढी टेस्टी लागते आणि ही म्हणजे काही भाजीला वगैरे नसेल तर अशी भाजी तुम्ही करून पहा, एकच नंबर लागते. भाजी पण होऊन जाते आणि खायला पण खूप छान लागते. रोज रोज आपल्याच्याने काय होत नाही, त्याच्यामुळं अशा भाज्या कधीतरी बनवल्या कधीतरी खाल्ल्या तर खूप छान लागतात. तर एकदम साधं सिंपल अशा पद्धतीने बनवलेले आहे. तर हे बघा पाटवड्या पूर्ण माझ्या लाटून कट करून झाल्या. तर मी आता कड आलेला आहे आमच्या मोकळ्या आमटीला, त्यात टाकते. मस्त आमटीला कड आला आहे आणि कटसुद्धा आलेला आहे थोडासा. तर आता मी सगळ्या पाटवड्या त्याच्यामध्ये टाकून घेते आणि कड येऊन देते. मस्त भाकरी पण बनवायच्या बाकी आहेत. तर ह्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात, त्याच्यामुळे चालू आहे, राहून दे. तर आता इकडं मी सगळं करून घेते आणि मस्त आता जेवायचं अजून बाकी आहे आमचं. तर जेवल्याच्या नंतरच मग करणार आहे बाकीचे राहिलेले काम. हे बघा मस्त आता भाजीला कडा आणला की भाकरी करायला घेते, कारण सकाळचं अशीच कामं असते, स्वयंपाक करायचा एक एक आवरून घ्यायचं. आणि आवाज थोडासा येत असेल, आता इकडं काय कोणाला काय सांगू शकत नाही, आवाज करू नका. तर मग मस्त आता इकडे मी भाकरी किती छान फुगली बाजरीची, हे बघा. आणि गॅसवरच आहे, कारण चूल आहे खाली, पण एवढ्या लांब कोण सगळं सामान घेऊन यायचं करायचं. आणि गॅस मी आता घरात ठेवलेला आहे, त्याच्यामुळं मग घरातच करावं लागतं. तर आता आंब्याचं सीजन आहे, तर कैरी मस्त कट केली आणि त्याला हळद मीठ लावून जेवणासोबत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा इथं आता लावायचंच काम चालू आहे आमचं. तर एवढी गोड होती, केसरी आंबा आहे वाटतं हा. तर आमच्या ते चुलत सासऱ्यांनी आणून दिली होती सकाळी. तर म्हणलं चला विशालच्या पप्पाचं लगेच खायला सुरुवात झालेली आहे. आता अजून जेवायचं बाकी आहे आम्हाला. जेवणं वगैरे करून घेते, कपडे तर धुवून झाले, तर बाकीचे कामं आवरून घेते आणि मस्त आता इकडं दुपारी उन्हाचा आराम करायचा, कारण कोण ना कोण पाहुणे बिवणे येतात, त्याच्यामुळं मग सकाळचं लवकर आपलं आवरून बसायचं. मग जरी कोणी आलं तर त्यांच्यासोबत बसता येतं किंवा सरबत करणं, कुणाला जेवायचं असलं तर जेवायचं. तर असं चालू असतं माझं दिवसभरचं रुटीन. म्हणून मी सकाळचे कामं 11पर्यंत उरकून घेते, स्वयंपाक आंघोळ्या कपडे आणि जाडलोट हे. तर चला मग.